पूर्वीचे कोंबडे इमानदार होते, फक्त पहाटे ओरडायचे. या कोपरगाववाल्यानं कुठून आणलं हे 9 वाजता पहाट असते का? ए कोंबडं कुठून आणलं? सगळे व्यवहार कोंबड्याच्या आरवण्यावर असायचे. कोंबडं आरवलं, सगळ्यांना वाटायचं वेळ झाली, चला. गौतम उठले, स्नानाला गेले. हा नकली गौतम म्हणजे इंद्र आश्रमात प्रवेश करता झाला. तिकडे स्नान करणार तर मध्यरात्र असल्यानं साक्षात गंगाच बोलली, माघारी फिरा गौतमा, मी गंगा बोलती आहे. स्नानाची वेळ नाही, मध्यरात्र आहे, फिरा माघारी. स्नान न करता वापस आले. दरवाजावर थाप मारली, दार उघड. आतली अहिल्या घाबरली, बाहेरून माझ्या पतिदेवाचा आवाज येतो, हा कोण? दार उघडलं तर हा नकली गौतम म्हणजे इंद्र पळून जाऊ लागला. असली गौतमानं लाल डोळे केले. ओळखलं इंद्रा, माझ्या माघारी आलास, 1000 भग पडतील तुला. म्हणून इंद्रा पडली भगे. उशाप द्या. धनुष्यभंगाचा आवाज ऐकशील, सहस्त्राक्ष नाव प्राप्त होईल तुला. काय अग्ने, ते 2 लहान लेकरं खेळतात ना मधल्या ग्राउंडवर, 2-3दा झालं त्यांचं येणं जाणं चालू आहे. येऊ देऊ नका इकडे. ते तुम्हाला नाही विक्षेप होत, मला तेच दिसते ना खेळणारे. काय अग्नी, कोंबड्याहून मदत केली, तुझ्या ज्वाला काळा पडतील. हा शाप आहे. उसाचं पाचट पेटवा, रॉकेलची चिमणी, वरचे टोकं काळपट असतं. घाबाला उशाप द्या, जा सर्व भक्षक होशील. वलं जळतो वायाला जळतो म्हणून अग्नी. तोपर्यंत अहिल्या एवढी घाबरून गेली होती, यांना एवढा शाप तर माझं कसं होणार. थाट 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 डोकं बदलून घेऊ लागली. क्षमा करा स्वामी, एवढा गुन्हा माफ करा स्वामी, क्षमा करा. एवढा गुन्हा माफ करा स्वामी, क्षमा करा. एवढा गुन्हा माफ करा, क्षमा करा. काय क्षमा करा? तुला कळू नये पती कोण आहे? दगडाच्या हृदयाची झालीस, पाषाण होऊन पडस. खाबरली. उशाप द्या महाराज. त्रेतायुगातनं रामचंद्र या रस्त्यानं येतील, त्यांच्या रजक कणानं तुझा उद्धार होईल. गौतम नारी श्राप बसवू पल देह धरी धीर, चरण कमल चाहती कृपा करो रघुवीर. एवढी कथा सांगितली, विनंती केली. आता ऋषी पत्नीला पाय कसा लावायचा? जिकडनं वारा येत होता तिकडे प्रभू उभे झाले. उजवा पाय वर धरला, पायाला चिकटलेले धुळीचे कण त्या शिळेवरती आले आणि अहिल्या उद्धार झाला. एक भजन सर्वांना पाठ आहे, रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम. याच्यात 5 शब्द आहे. एक रघुपती, दुसरा राघव, तिसरा राजाराम, चौथा पतित पावन आणि 5वा सीताराम. ऐतिहासिक क्रम आहे. रघुकुल में जन्म लिया तो रघुपति, कौशल्या माँ बड़ी प्यार से राघव करके बुलाती थी तो राघव. जष्ट पुत्र को राजगद्दी मिलने वाली परंपरा रघुकुल में चली आ रही थी तो राजा राम. अहिल्या का उद्धार किया आणि पतित को पावन किया तो हो गए पतित पावन. और 9:45 बजे तक बनने वाले सीताराम. हाँ, भजन कळलं तुम्हाला? हात वर करा, शाबाश. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति